आज खूप सारे असे बांधव आहेत, मराठी बांधव, की ज्यांच्याकडे जॉब नाही आहे, पण जॉब शोधायला गेलं तर जॉब सापडत नाही आहे. त्यावेळेस कोणी असं विचार केलेलं असतं की आपण काहीतरी बिझनेस करावा. आज खरं पाहायला गेलं तर आहे ना, माझे असे अनेक मित्र आहेत की ज्यांनी घरी बसूनसुद्धा 70 ते 80 हजार रुपये महिना पेमेंट काढत आहेत. आता हे मित्र कोण आहेत? तर माझेच मित्र असे आहेत की ज्यांच्याकडे स्किल आहे की एक व्हिडिओ एडिटिंगचं. मग हे व्हिडिओ एडिटिंग करायचं कसं? आम्हाला तर व्हिडिओ एडिटिंग जमत नाही आहे, आमच्याकडे लॅपटॉप नाही आहे, एक साधा मोबाईल आहे, तर त्यावरती मी व्हिडिओ एडिटिंग करू शकतो का? तर एक ॲप आहे, त्या ॲपद्वारे तुम्ही व्हिडिओ एडिटिंग, प्रोफेशनल असं व्हिडिओ एडिटिंग करू शकता. इतकंच की तुम्हाला फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. मग हे व्हिडिओ एडिटिंग करायचं कसं? तुम्ही ऐकलं असाल की VN ॲप आहे, काइनमास्टर ॲप आहे, असे बरेच ॲप आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही एक प्रोफेशनल लेवलचं व्हिडिओ एडिटिंग करू शकता. आणि व्हिडिओ एडिटिंग केल्यानंतर मला व्हिडिओ एडिटिंग जर प्रॉपर आलं तर मला आता हे व्हिडिओ एडिटिंगची स्किल वापरून मला घरी बसून महिन्याला 70 ते 80 हजार रुपये मी कमाई करू शकतो का? हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी मला काय करावं लागतं संपूर्ण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या व्हिडिओ एडिटिंगमध्ये पहिल्यांदा शिकून घ्या की काइनमास्टरचा कंप्लीट ट्युटोरियल्स म्हणजे A to Z संपूर्ण, म्हणजे काइनमास्टर कसं वापरतात ना, हे सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे समजेल की एक काइनमास्टर ॲप वापरून आपण व्हिडिओ एडिटिंग, प्रोफेशनल लेवलचं व्हिडिओ एडिटिंग करून आपण घरी बसून लाखो रुपयाची कमाई कशी करू शकतो. शिवाय जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर तुम्ही फिल्मोरा किंवा क्लिपचार्म नावाचे ॲप वापरून किंवा क्लिपचार्म नावाचे हे जे काही सॉफ्टवेअर आहेत व्हिडिओ एडिटिंगचे फ्री सॉफ्टवेअर, त्यामध्ये आफ्टर इफेक्ट आहे, त्याचबरोबर तुम्हाला प्रीमियम प्रो आहे, हे जरा पेड आहेत, पण काही फ्री सॉफ्टवेअर पण आहेत की ज्याच्याद्वारे तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करू शकता. पण व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी जरी तुम्ही ॲपमध्ये जरी व्हिडिओ एडिटिंग करायला शिकलात तरी पण तुम्हाला एक गोष्ट कळते की व्हिडिओ एडिटिंग आपल्याला प्रोफेशनल लेवलचं व्हिडिओ एडिटिंग आपल्याला लॅपटॉप किंवा PC वरती सुद्धा करता येतं. आणि व्हिडिओ एडिटिंगची एकदा स्किल आली तर तुम्हाला मी सांगतो की म्हणजे महाराष्ट्रामध्ये एका मिनिटाचं व्हिडिओ एडिटिंग करायला 200 ते 300 रुपये चार्ज करतात. आणि तेवढं तुम्ही चार्ज करू शकता आणि व्हिडिओ एडिटिंग करून देऊ शकता. हे सर्व गोष्टी तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस पण करू शकता. शिवाय जर तुम्हाला बिझनेस करायचा नाही, स्वतःचा जॉब करायचा असेल, घरी बसून फ्रीलान्सिंग करायचं असेल तर फ्रीलान्सिंगवरती जाऊन हे जॉब शोधून तिथं आपण फ्री व्हिडिओ एडिटिंग कसं करून देऊ शकतो हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगचा कंप्लीट कोर्स पहिल्यांदा हे ट्युटोरियल शिकवणार आहे. आणि याच्यानंतर तुम्ही महिन्याला कमीत कमी 70 ते 80 हजार रुपये कमवाल असे एक स्किल तुम्हाला त्या वेबसाईटवरती जाऊन रजिस्टर करून तुम्ही सर्टिफिकेट वगैरे मिळवून तुम्ही प्रॉपर पद्धतीनं तुमच्या कमाईला कशी सुरुवात करता हे सुद्धा सांगणार आहे. तर आपण वेळ न घालवता मी आता मोबाईलच्या स्क्रीनवरती जातो आणि काइनमास्टर ह्या ॲपला सुरुवात करतो. काइनमास्टर ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ॲपनी, पण तिथे वॉटरमार्क वगैरे येतं. पण वॉटरमार्क वगैरे न घेता आपण डायरेक्ट वेबसाईटवरती जाऊन APK फाईल डाउनलोड करून पण आपण काइनमास्टर शिकू शकतो. आणि काइनमास्टर एकदा जर तुम्हाला आलं तर तुम्ही कम्प्लिटली काइनमास्टरचा कोर्स पूर्णपणे शिकून घ्या, प्रॅक्टिस करा, प्रॉपर पद्धतीनं प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग शिकून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही तुमच्या स्वतःचं एक बिझनेस करायला तुम्ही फ्री असणार आहे. तर चला वेळ न घालवता आपण जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती. प्रथम काइनमास्टर ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवरती प्ले स्टोअर ॲपवरती तुम्ही जाऊ शकता. इथून तुम्ही सर्च करा तुमचा प्ले स्टोअर ॲप आणि ह्याच्यावरती जाऊन तुम्ही डायरेक्ट जो काही काइनमास्टरचा ॲप आहे तो तुम्ही सर्च करू शकता. जसं की मी इथं सर्च केलं की काइनमास्टर ॲप, तर हा जो काइनमास्टरचा ॲप आहे इथे तुम्ही पाहू शकता. या काइनमास्टरच्या ॲपला तुम्ही इथून, आता मी इथं अपडेट येत आहे, तुम्हाला तिथे डाउनलोड येत असेल तर तो डाउनलोड्स तुम्ही करू शकता. जसं तुम्ही इथं डाउनलोड येईल तर त्या डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुमचा हा ॲप इन्स्टॉल करू शकतो. आणखी एक गोष्ट म्हणजे काही लोकांना वॉटरमार्क लागत नाही आहे, म्हणजे वॉटरमार्क नाही पाहिजे असतं. त्याच्यासाठी तुम्हाला एक सिम्पल टेक्निक सांगतो की तुम्हाला काय करायचं आहे की बघा, तुम्हाला जायचं आहे तुमच्या क्रोम ब्राउझरवरती आणि इथे तुम्ही नवीन टॅबवरती गेलात तर इथं सर्च करा काइनमास्टर डाउनलोड. काइनमास्टर डाउनलोड म्हणून आहे, ह्या काइनमास्टर डाउनलोडला सर्च करा. इथून तुम्हाला जो पहिला फाईल येतो तुम्ही इथून पाहू शकता. हा पहिला फाईल, या पहिल्या फाईल्सला जो काइनमास्टर हा गुगल पेचा आहे आणि इथे बघा एक APK फॉर्मॅट आहे, जो मोड APK फाईल आहे डाउनलोड्स, ते तुम्हाला इथं क्लिक केला तर तुम्हाला इथून डायरेक्ट डाउनलोड व्हायला लागते. इथं डाउनलोड नावानं ऑप्शन आहे, तर लेटेस्ट व्हर्जन तुम्हाला डाउनलोड केलं जातं आणि अशा पद्धतीचं तुम्हाला काइनमास्टर ॲप
तुम्हाला इथे येऊ शकतं. मग तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही एडिटिंग इथे करू शकता. तर ह्या 2 गोष्टी आहेत. तर तुम्ही डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल करा. ह्या पहिला स्टेप जर तुमचा पूर्ण झाला की डाउनलोड केल्यानंतर तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही iOS किंवा जो काही असेल तुमचा अँड्रॉइड फोन किंवा ॲपल स्टोअर किंवा तुमचा जो काही असेल तो तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्ही यायचं आहे तुमच्या काइनमास्टर. माझ्याकडे ऑलरेडी हे इन्स्टॉल्ड आहे. तर तुम्ही पाहू शकता माझ्याकडे असे इन्स्टॉल असलेले आता माझे हे ऑलरेडी प्रोजेक्ट चालू आहेत. तर आता तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट दिसेल ते म्हणजे तुमचा हा जो क्रिएट प्रोजेक्ट आहे हा तुम्हाला दिसेल. तर हा क्रिएट प्रोजेक्ट तुम्हाला काय करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हा क्रिएट प्रोजेक्टला इथे क्लिक करायचं आहे. ह्या क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे रेशो दिसतील. आता हे रेशो काय आहे ते तुम्हाला मी सांगतो की जसं तुम्ही बघू शकता की हा जो रेशो आहे, जसं की आता तुम्ही बघू शकता की हा जो रेशो आहे हा रेशो तुमचा कशासाठी असतो तर यूट्यूबसाठी असतो. 16:9 हा रेशो कशासाठी असतो, यूट्यूबसाठी असतो, कारण तो पूर्णपणे हा स्क्रीन असा फिट केलेला असतो. त्यानंतर हा जो दुसरा रेशो आहे तो तुमचा आहे 9:16चा. तर हा रेशो कशासाठी असतो, जो तुमचे व्हिडिओ आहेत इंस्टाग्रामचे जे तुमचे रील्स आहेत किंवा फेसबुकचे रील्स असतील किंवा यूट्यूबचे रील्स असतील, हे रील्स बनवण्यासाठी तुमचे हे अशा पद्धतीचं तुम्हाला हे घ्यावं लागतं. तर तुमचे जे काही आहे जे जसं रिस्पेक्टिव्ह जे काही असणार आहे, जसं की तुमचा आता हा आहे तर याला तुम्हाला काय करावं लागणार आहे, हा बघायला हा जर तुम्ही बघितलात तर याला तुम्हाला 16:9चा रेशो घ्यावा लागणार. आणि जर तुम्हाला रील्स बनवायचे असेल 9:16चा रेशो घ्यावा लागणार. आणि समजा जर तुम्हाला इंस्टाग्रामसाठी किंवा तुमच्या फेसबुकसाठी जर व्हिडिओ बनवायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ म्हणजे हा रेशो घेऊ शकता. बाकी हे टी व्हीसाठी आहे ते तुमचं काही एवढं प्रॉब्लेम नाही, हे घेतला नाही तरी चालेल. तर हे 3 महत्त्वाचे आहेत. त्या 3पैकी जास्तीत जास्त आपल्या यूट्यूबसाठी जर तुम्ही पोर्ट्रेट म्हणजे लँडस्केपमध्ये व्हिडिओ बनवणार असाल तर हा घ्यायचा आहे आणि पोर्ट्रेटमध्ये हा व्हिडिओ बनवणार असाल तर ते घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तर मी हिचा 16:9चा रेशो घेतो आणि क्रिएट नावाचा जो काही इथं ऑप्शन्स आहे त्या क्रिएट नावाच्या ऑप्शन्सला मी इथे क्लिक करतो. तर मी इथे क्लिक केल्यानंतर क्रिएट नंतर तुम्हाला हा एक तुमचा डॅशबोर्ड ओपन होतो आणि तुमचा जो PC आहे त्या तुमच्या म्हणजे लॅपटॉप मोबाईल जो आहे त्या मोबाईलवरती असलेले सर्व फाईल्स तुम्हाला इथे दिसायला लागतील. आता तुम्हाला इथे 2 गोष्टी आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं तुम्ही बघू शकता की इथे काही ऑल आहे. ऑलमध्ये तुम्ही क्लिक केला तर तुमचे सगळे फोटो व्हिडिओज तुम्हाला इथे दिसायला लागतील. त्याच्यानंतर तुम्हाला इमेज ॲसेटमध्ये गेला तर तुम्हाला तुमचे इमेज म्हणजे तुम्हाला कुठल्या पद्धतीनं तुमचं बॅकग्राऊंड असलं पाहिजे अशा पद्धतीनं तुम्हाला इथे घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर व्हिडिओ ॲसेट, समजा जर तुम्हाला कुठला व्हिडिओ घ्यायचा असेल, एखाद्या म्हणजे बॅकग्राऊंडला कुठला व्हिडिओ हवे असेल, समजा आता असा व्हिडिओ तुम्ही घेतलात आणि ह्याच्यावरती जर तुम्हाला काही नाव वगैरे आता तुम्हाला टाकायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. तर हे व्हिडिओ असेल म्हणजे हे बॅकग्राऊंड्स आहे तुमच्या व्हिडिओच्या समोर क्लिअर होणारा हा बॅकग्राऊंड्स आहे, तो बॅकग्राऊंड्स तुम्ही घेऊ शकता. तर मी इथे डिलीट करतो आणि तुम्हाला पुन्हा दाखवतो की आता बघा हा झाला. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो फेवरेट्स, म्हणजे आता बघा हा पण एक आहे. तर इथे काय आहे नेमकं ते आपण बघूया. तर फेवरेट्समध्ये आता सध्या कुठले तुम्ही ॲड करून ठेवला असाल तर जसं की तुमचा जो काही एखादा इमेज असेल किंवा एखादा व्हिडिओ असेल तर तुम्ही फेवरेट्समध्ये ॲड करून ठेवू शकता. त्यानंतर क्लाउड स्टोरेज, म्हणजे तुम्हाला जर कुठून फाईल घ्यायची असेल तर ते क्लाउड स्टोरेजमध्ये तुम्ही स्टोरेज करून ठेवू शकता. आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला इथे पेक्सेल आणि पिक्साबे पण तुम्हाला वापरता येईल. हे जे फ्री आहेत म्हणजे बॅकग्राऊंड्स जे आहे ते तुम्हाला बॅकग्राऊंड्स कोणतेही तुम्ही घेऊ शकता. समजा मी जर इमेजमध्ये गेलो आणि मी हे बॅकग्राऊंड्स घेतलं तर हा तुमच्या व्हिडिओचा बॅकग्राऊंड्स आहे. समजा मी इथे क्लिक केला आणि तर हा जो तुम्हाला एक ऑप्शन्स दिसतो या ठिकाणी जे ऑप्शन्स दिसतो त्याला जर तुम्ही क्लिक केला तर हा व्हिडिओ प्ले होतो. आता हा व्हिडिओ प्ले होतो आहे म्हणजे अशा पद्धतीने व्हिडिओ हा प्ले होतो. तर काय होतं की ज्यावेळेस तुम्ही हे आता मी इथे ते डिलीट करतो, हा मेन असतो, हा मास्टर असतो. जो मीडिया तुम्हाला इथं दिसतो आहे हा मीडिया तुमचा इथे मास्टर आहे. तर ह्या मीडियाला मी इथं क्लिक केलं तर इथं तुम्ही बघू शकता की या ठिकाणी तुम्ही कोणताही मीडिया तुम्ही इथून घेऊ शकता. जसं की तुम्ही व्हिडिओ घेऊ शकता किंवा तुम्ही इथे इमेज घेऊ शकता. तुम्हाला इथे इमेज असलेली तुम्ही कुठे कोणत्या फोल्डरमध्ये ठेवलात तर तुम्हाला एक फोल्डर येतं. त्याचबरोबर व्हिडिओ असेल तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये हा फोल्डर असेल कुठे. समजा आता मला हा व्हिडिओज आहे, त्या व्हिडिओपैकी कुठला एखादा व्हिडिओ घ्यायचा असेल तर तो व्हिडिओ तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीचे व्हिडिओ आणि इमेजेस तुम्ही इथे घेऊ शकता. आता दुसरी गोष्ट म्हणजे हे मीडिया म्हणजे मेन आहे. हा मेन आता मी काय करतो की मीडियावरती गेलो आणि मी समजा एखादा इमेज मी इथं सिलेक्ट केला आणि एक व्हाईट बॅकग्राऊंड्स मला घ्यायचं असेल तर मी हा व्हाईट बॅकग्राऊंड्स घेऊ शकतो. आता समजा मला हा व्हाईट बॅकग्राऊंड्सला मला जरा एखादा कलर्स मला ब्लॅक करायचा असेल तर तुम्ही पाहिजे तो कलर्स तुम्ही तसं करू शकता. म्हणजे व्हिडिओ तुमचा असा प्ले होऊन जाईल. आता मी जर इथून ऑन केलं तर इथं तुम्ही लक्षात घेऊ शकता की 1 सेकंद 2 सेकंद असं म्हणजे तुमचा हा व्हिडिओ चालू आहे.
तर आता दुसरी गोष्ट, आता समजा मी इथे लेअरला गेलं, तर लेअरला गेल्यानंतर तुम्ही हा एक लेअर टाईप, म्हणजे समजा की तुमचा आता बॅकग्राऊंड हा आहे, त्या बॅकग्राऊंड्सवरती मी एखादा इमेज ठेवला, तर किंवा मी समजा आता इथे इमेजमध्ये गेलो आणि एखादं इमेज मला इथे जायचं आहे, आणि हा इमेजमध्ये मी आता समजा हा एक सूरज चव्हाणचा एक इमेज आहे, ह्या इमेजला मी इथे गेलं, तर ह्या इमेजला मला इथे फिट करायचं आहे. तर हा इमेज मी फक्त इथं घेतला तो याच्याने, तर हा इमेजचा जो काही आहे तो इथं तुम्हाला साईडला ऑप्शन्स ओपन होतात. तर हे ऑप्शन्स कोणते असतात की समजा हा इन ॲनिमेशन्स म्हणजे ॲनिमेशनचा ऑप्शन्स आहे, म्हणजे तो सूरज असं पुढे येत असताना दिसतो आहे. फेड असेल तर फेड, किंवा काही ठेवायचं नसेल तर नाही ठेवू शकत. तर हे एक ॲनिमेशन झाल्यानंतर ओव्हरऑल ॲनिमेशन, समजा तो आल्यानंतर काय दिसायला पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. हे सगळे ऑप्शन्स आहेत ना, ते ऑप्शन्स तुम्हाला एक एकदा करून पाहावं लागतं. जसं की फेड म्हणजे जाताना कुठला फेड असला पाहिजे ते तिथं दाखवतं. त्याचबरोबर तुम्हाला क्रॉपिंगसुद्धा करता येतं. समजा आता हा एक इमेज आहे किंवा एखादा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओला किंवा इमेजला तुम्हाला क्रॉपिंग करता येतं. हा वरचा लेअर आहे, बॅकग्राऊंड तुमचा हा ब्लॅक आहे, मास्टर असणार तो, आणि हा तुमचा वरचा इमेज आहे. ह्या इमेजला तुम्ही काय करताय, लक्षात ठेवा की तुम्ही आता हा जो इमेज आहे ह्या इमेजला क्रॉप करायचा आहे, तर इथं क्रॉपिंग नावाचा ऑप्शन्स आहे. या क्रॉपिंग नावाच्या ऑप्शन्सला क्लिक केल्यानंतर तुम्ही काय करू शकता की या क्रॉपिंग हवं तसं तुम्ही इथे क्रॉपिंग करू शकता. समजा मला ते एवढंच ठेवायचं असेल तर मी एवढंच क्रॉपिंग करू शकतो. आता याला तुम्हाला मास्क लावायचं असेल तर तुम्ही इथे ऑन करू शकता. मास्क म्हणजे काय असतं की जेवढा तुमचा हा एरिया दिसतो त्या एरियाच्या बाबतीतच तेवढंच तुम्हाला दिसणार, म्हणजे तुम्ही बघू शकता. हे आता असं झालं. तर ह्या क्रॉपिंगमध्ये गेल्यानंतर इथे तुम्ही पाहिजे तसं तुम्हाला एक शेप द्यायचा असेल, समजा हा शेप द्यायचा आहे, हा शेप द्यायचा आहे, हा शेप द्यायचा आहे, हा शेप, तुम्हाला जसं काही शेप द्यायचा असेल तशा पद्धतीनं तुम्ही शेप देऊ शकता. तसं मी आता हा शेप देतो आहे किंवा मी हा गोल शेप देतो आहे, तशा पद्धतीने तुम्ही शेप देऊ शकता. हा व्हिडिओ पण असू शकतो किंवा इमेज पण असू शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा, खूप सोपं आहे हे, फक्त ज्यावेळेस तर अशा पद्धतीनं तुम्ही इथे करू शकता. समजा मी आता हा एक फॉन्ट वापरलो, आणि त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट म्हणजे समजा मी इथे आता हे केलं आणि इथे मी ओके केलं, तर हा एक झाला. आता या क्रॉपिंगमध्ये आणखी एक ऑप्शन्स आहे फिदरचा. आता हा फिदर तुम्ही जेवढं तुम्ही देणार तेवढं तो फुटून दिसतो, जसं की आता बघू शकता तुम्ही. आता मी हे असं केलं तर हा चारही बाजूनी जे काही आहे फिदर तुम्ही किती दिलेला आहे त्या बाजूनी तुम्हाला तसं दिसणार. आता हा फिदर कुठे कामाला येतो, समजा मी हा आता आणखी एक गोष्ट म्हणजे हा जो मास्टर आहे ह्याला जर मी क्लिक केला, म्हणजे मागचा जो बॅकग्राऊंड आहे तो ब्लॅक कलरचा, याला जर मी क्लिक केला आणि ह्याच्यातलं जर तुम्हाला कलर कुठलं चेंज करायचं असेल तर तुम्ही कलर पण चेंज करू शकता. त्याच पद्धतीने तुम्हाला एखादं इमेज टाकायचं असेल तर तुम्ही इथे इमेज पण टाकू शकता. तुम्ही ह्याला क्लिक केलात, घेताना तुम्ही बॅकग्राऊंडला इमेज पण घेऊ शकता. त्याच पद्धतीने तुम्ही इथे रिप्लेस केला तर रिप्लेस करताना तुम्हाला इथे खाली भरपूर सारे असे ऑप्शन्स असतात की ज्या ऑप्शन्सला तुम्हाला निवडून तुम्ही एक इमेज घेऊ शकता. समजा मला तर इथे एक इमेज आहे, हा एक सूरज चव्हाणचा माझा एक इमेज आहे, हा मी इमेज घेतला. आता हा इमेज इकडे तुम्ही पाहू शकता की या साईडला आणि या साईडला आता गॅप आहे. तर हे गॅप मला भरून काढण्यासाठी काय करावं लागणार आहे, इथे एक तुम्ही बघा इथे एक पॅन अँड झूमचा ऑप्शन आहे. मी तुम्हाला रिप्लेस सांगितलं की रिप्लेस करायचं, ह्याला क्लिक करायचं आणि रिप्लेसला क्लिक करून तुम्ही तिथे जाऊ शकता. त्याच पद्धतीने इथे पॅन आणि झूमचा ऑप्शन्स आहे, याला तुम्ही क्लिक केलात आणि याला कुठेही क्लिक केलात तर ह्याच्यावरून तुम्ही इथं दोन्ही बोट्स ठेवून तुमचे इथे असं तुम्हाला पुढे घ्यायचं आहे आणि मागे घ्यायचं आहे. म्हणजे तुमचे दोन्ही बोट्स किंवा थोडंसं असं झूम आणि झूम आऊट तुम्ही ह्या इमेजला करू शकता, बघू शकता. आणि हे पूर्णपणे तुम्ही फील केलात. तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा की कसं असतं की ज्यावेळेस न्यूज वगैरे चॅनल असतात त्या न्यूज चॅनलमध्ये वगैरे कसं असतं तुम्ही पाहिला असाल की एखादा इमेज असेल तर तो पुढे येत असताना मागे जात असताना तुम्हाला दिसत असेल. जसं की आता मी प्ले करून दाखवतो, तर हा बघा हा जो इमेज आहे तो आता हळूहळू मागं जात असताना तुम्हाला दिसतो आहे. तर मला हा मागं जात असताना दिसतो आहे आणि शेवटपर्यंत त्याचा पोझिशन घेतला. म्हणजे ह्याचं काय होतं, तुम्ही ह्या मास्टरला क्लिक केलात, त्याचा पॅन अँड झूमला क्लिक केलात, तर यावरून जर तुम्ही हा बरोबरचा साईन बरोबर क्लिक केलात तर तुमचा हा इमेज मागे जाताना दिसणार नाही आहे, तो आहे तसाच दिसणार आहे. जसं की तुम्ही पाहू शकता हा पूर्णपणे आहे तसाच दिसणार आहे. आणि आता हा सूरजला मी इथं ठेवलं आणि इथून समजा मी ॲनिमेशन्स केलं तर बघा हे असं ॲनिमेशन दिसतं. म्हणजे बघा की आपल्याला हे असं दिसतं. पण समजा जर तुमचा एखादा इमेज पुढे येतो आहे मागे येतो आहे हे जर दाखवायचं असेल तर तुम्ही पॅन अँड झूमचा ऑप्शन्स सिलेक्ट करू शकता. आता हे सर्व सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आता मी सांगतो आहे जो ट्रिम आणि स्प्लिटचा ऑप्शन काय असेल. त्या अगोदर मी तुम्हाला पहिल्यांदा हे सांगतो की समजा आता मी हे सांगितलं, आता इथे क्रॉपिंगचं ऑप्शन झाल्यानंतर कॉर्नर पिन काय आहे हे पण मी तुम्हाला सांगतो की कॉर्नर पिन काय असतं वगैरे. हे पोझिशन्स सेटअप करण्यासाठी, म्हणजे समजा एखादा मिरर तुम्हाला करायचं असेल, एखादा ट्रान्सफॉर्म करायचं असेल वगैरे तर तुम्हाला हे सर्व गोष्टी इथे येतो.
तर ते आपण नंतर शिकूया. पहिल्यांदा ॲडजस्टमेंट. समजा जर तुम्हाला आता हा एक सुरतचा मला एक इमेज भेटला, ह्याला जर मला आता ॲडजस्टमेंट करून काय करायचं आहे की थोडंसं मला ब्राईटनेस वगैरे वाढवायचं असेल तर तुम्ही ब्राईटनेस वगैरे वाढवू शकता. जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता, कॉन्स्टंट वगैरे. किंवा मग हे जे तुमचं जे आहे ते कसं दिसायला पाहिजे एक फोटो किंवा व्हिडिओ, हे व्हिडिओ आणि फोटोच्या रिलेटेड हे दोन्हीसुद्धा येतं, ते तुम्ही कसं करू शकता. त्याचनंतर अल्फा ओपॅसिटी जर तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्हाला थोडंसं कमी दिसलं पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही ओपॅसिटीसुद्धा त्या कमी करू शकता त्या व्हिडिओची किंवा इमेजची. त्याचनंतर बेंडिंग ऑप्शन. आता हा बेंडिंग ऑप्शन काय असतो की या बेंडिंग ऑप्शन्समध्ये भरपूर काय आहे, जसं की ते मल्टिप्लाय आहे. तो मल्टिप्लाय म्हणजे त्या स्क्रीनला मल्टिप्लाय झाला आहे, म्हणजे तो ओव्हरलॅप झाला आहे, तो ओव्हरले असतो. आता समजा मी ओव्हरले हा एक ऑप्शन्स आहे, हा ओव्हरले केला किंवा मग मी सॉफ्ट लाईट केला, हार्ड लाईट केला. हे जे काही आहे ना, हे कशासाठी येतात, ज्यावेळेस आपण हे व्हिडिओ बनवतो ना, एकदम प्रोफेशनल पद्धतीने ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो, ॲव्हरेज केलं, हे सगळं तुम्हाला करून बघता येतं. पण सध्या तुम्हाला इतकं म्हणजे हळूहळू तुम्हाला शिकता येईल. पहिल्यांदा हा बेंडिंगचा ऑप्शन्स तुम्हाला एवढं शिकायची गरज नव्हती, तर तुम्ही ते नंतर पण व्यवस्थित शिकू शकता. त्याचबरोबर नंतर तुम्ही काय करू शकता बघा, बेंडिंग झाल्यानंतर AI स्टाईल्स पण आहेत. काही AI स्टाईल्स पद्धतीने तुम्ही इथे कार्टून्स वगैरे तुम्ही इथे देऊ शकता. AI जनरेट्स करायचे असेल तर तुम्ही AI जनरेटचं हे बघा, एखादा इमेज जर बनवायचं असेल सूरजच्या रिलेटेड्स तर AI जनरेटेड इमेज मी इथे बनवलेला आहे. तर हे सुद्धा तुम्ही बनवू शकता. आता सध्या काइनमास्टर ॲप हा खूपच प्रचलित झालेला आहे, खूप बेटर असं काइनमास्टर ॲपनी काम होत आहे, त्यामुळे एडिटिंग खूप फास्ट होत आहे. तर मी इथे सध्या तर ननच करतो. आणि त्याच्यानंतर क्रोमा की हा खूप बेस्ट ऑप्शन्स आहे. आता क्रोमा कीचा ऑप्शन जर तुम्हाला शिकवायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी आता इथे समजा मीडियाला गेला, आता समजा हा मीडियाच्या समोर तुम्हाला इथे आणखी ह्याच्या पुढे जर तुम्हाला बॅकग्राऊंड्स वाढवायचं असेल तर तुम्ही असं वाढवू शकता. पण ह्याच्या पुढे जर तुम्हाला एखादी इमेज घ्यायची असेल तर तुम्ही परत मीडियाला जाऊ शकता. आणि एखादा ग्रीन स्क्रीन असलेला, समजा जर तुमचा एखादा व्हिडिओ असेल तर तुम्हाला पहिल्यांदा ग्रीन स्क्रीनवरती शूट करावं लागतं आणि त्यानंतरच तुम्हाला पुढे जावं लागतं. समजा की आता माझा हा ग्रीन स्क्रीनवरती शूट असलेला व्हिडिओ, पण माझ्याकडे आता स्टोरेज कमी असल्यामुळे हा दिसत नाही आहे. तर ग्रीन स्क्रीनवरती असलेला व्हिडिओज तुम्ही इथे शूट करू शकता आणि इथे तुम्ही घेऊ शकता. तर आता मी इथं लेअरची गोष्ट करतो आहे की इथे लेअरवरती आता मला हे दाखवावं लागत आहे. तर आता जर मला मिररिंग करायचं असेल किंवा मला ह्या जो माईक आहे, हा माईक मला त्या साईडला घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी काय करेल, इथे मी जाईल ह्या गोष्टीला, याला पहिल्यांदा क्लिक करेल आणि मिरर करेल. पहिल्यांदा हा लेअर करतो आहे म्हणून तसं होतं आहे. पण समजा मी जर हा जो भाग आहे याला मी स्प्लिट करतो, हां स्प्लिट आणि ट्रिम तुम्हाला सांगायचं होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कारण हे स्प्लिट आणि ट्रिम्स खूप महत्त्वाचं आहे. तर रोटेटिंग आणि मिररिंग सांगण्या अगोदर मी पहिल्यांदा तुम्हाला स्प्लिट सांगतो. समजा तर तुमचा आता हा व्हिडिओ आहे, मी याला रिप्लेस करतो आणि एक व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो इथे कुठल्या तरी एखादा व्हिडिओ घेऊन. समजा मी आता हाच एक व्हिडिओ घेतला. आता या व्हिडिओमध्ये ना तुमचं जे अनवॉन्टेड जे गोष्टी आहेत, जसं की आता मी इथे ऑफ करतो पहिला, असे खूप सारे मराठी, आणि मी काय करतो की इथे म्यूट करतो, मला दाखवायचंच नाही बरं. आता ही गोष्ट आहे की मी इथं एक हे घेतलं, पण याच्यामध्ये समजा मी काही असं बोलताना चुकीचं बोलतो, आता मी हे इकडे घेतो थोडंसं, पहिल्यांदा हा दाखवत नाही तुम्हाला मी जे काही आता शूट करतो आहे. आता तुम्ही इथे बघू शकता ह्याच्यावरती ग्राफिक्स अप्लाय झालेला आहे, त्याच्यामुळे तो क्लिप ग्राफिक्स मी इथं काय करतो, पहिल्यांदा नन करतो. आणि आता हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओजला ॲक्च्युली झालं आहे काय की याला मी ब्राईटनेस वगैरे, ॲडजस्टमेंट वगैरे, फिल्टर वगैरे खूप काही लावलेलं आहे. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा फिल्टर वगैरे ऑफ करतो याचा, आणि बॅकग्राऊंड्स वगैरे जे काही आहे ते बॅकग्राऊंड्स वगैरे मी याचा ऑफ करतो, कारण हा बॅकग्राऊंड्स वगैरे मला आता नको होता. ठीक आहे. त्याच्यानंतर किंवा मी बॅकग्राऊंड्स तुम्हाला जर चेंज करायचं असेल बॅकग्राऊंड्स तर तुम्ही इथे ट्रान्सपरंट पण ठेवू शकता, ब्लर पण ठेवू शकता किंवा असं पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला आता दुसरी गोष्ट दाखवायची म्हणजे समजा आता हे जे आहे याच्यामध्ये जर समजा जर तुमचं इथे ॲडजस्टमेंटमध्ये काय आलं असेल आणि इथं जर तुमचं काही चेंज करायचं असेल तर तुम्ही तसं ते करू शकता. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता की इथे तर इथं तुम्ही बघू शकता. तर इथे बघा हा जो व्हिडिओ प्ले झालेला आहे, हा व्हिडिओ प्ले झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो की आता मला मी इथे आता वायर हलवतो आहे. तर वायर हलवताना मला काय करायचं की हा मला कट करायचा भाग. तर मी काय करेल की पहिल्यांदा हा जो भाग आहे इथून मी बरोबर बोललेला आहे आणि याच्यावरती मला पुढे असं वायर हलवलं तर दाखवायचं नाही आहे. तर मला हे ट्रिम करणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याला मला क्लिक करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर ट्रिम नावाचा ऑप्शन्स आहे, ट्रिम लेफ्ट आणि ट्रिम राईट. आता ट्रिम लेफ्ट आणि ट्रिम राईट म्हणजे तुमचा ट्रिम राईट हा आहे आणि ट्रिम लेफ्ट हा आहे.
जर तुम्ही ट्रिम लेफ्ट केले तर तुम्हाला ट्रिम लेफ्ट म्हणजे ट्रिम लेफ्ट होतो बघा. आणि तुम्ही जर ह्याला प्ले केलं तर तुम्हाला इथं दिसेल की तुम्ही इथे वायर केलं. पण तुम्ही समजा जर तुम्ही बॅक टू द पोझिशन्स आणण्यासाठी तुम्ही इथं जो अंडूचा बटन आहे या ठिकाणी तो तुम्ही वापरू शकता. पण समजा जर तुम्हाला आता इथून जो काही भाग आहे इथून भाग तुम्हाला पुढे दाखवायचा नाही आहे तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर ट्रिम ह्या ऑप्शन्सला क्लिक केल्यानंतर राईट क्लिक करायचं तर तुम्हाला राईट ट्रिम होतो म्हणजे तो दिसणार नाही भाग. तर अशा पद्धतीनं जे काही आहे तर ही गोष्ट तुम्ही बघू शकता की असं मी जर चालू केलं तर असं प्रॉपर पद्धतीनं तुम्हाला इथे व्हिडिओ दिसतो. तर अशा पद्धतीनं तुमचा हा ट्रिम झालेला आहे. पण समजा मला मध्येच ट्रिम करायचं असेल तुम्ही आता दोन्ही बोटांनी इथे तुम्ही ह्याला टाईमलाईनला वाढू शकता कमी करू शकता हे तुमच्या हातात आहे. तर समजा मी इथे आता मधलाच मला इतका भाग कट करायचा आहे. किती भाग कट करायचा आहे मला समजा मी जर असं डिसाईड केलं की मला ना इतकाच भाग कट करायचा आहे तर मग मला काय करावं लागेल तर मला सर्वप्रथम काय करावं लागेल मला एकतर इथे स्प्लिटला जावं लागेल स्प्लिट करावं लागेल. ओके हा स्प्लिट करावा लागेल त्याच्यानंतर परत पुढे जावं लागेल आणि इथे क्लिक करावं लागेल आणि परत स्प्लिट करावं लागेल आणि तुम्हाला इथं काय करावं लागेल इथून तुम्हाला हा भाग डिलीट करावा लागेल म्हणजे तो तितकाच भाग आहे ना तो तुमचा डिलीट होऊन जाईल. हा एक गोष्ट आहे ही गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवावी लागेल. मग व्हिडिओ तुमचा प्ले असा होतो. तर अशा पद्धतीने तुम्ही हा व्हिडिओ प्लेस करू शकता बनवू शकता. तर ही गोष्ट अशी होऊ शकते. तर आता याच्यामध्ये काय होतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजा आणखी एक महत्त्वाची गोष्ट असं जर तुम्ही बोलता मी एक दुसरा व्हिडिओ घेतो या गोष्टीसाठी. दुसरा एखादा व्हिडिओ आता चालू आहे समजा मी आता एखादे कुठलं माझ्याकडे आता असं एक माझ्याकडे रील आहे पण मी हे 16:9 रेशो घेतल्यामुळे मी ह्याला मी पहिल्यांदा इथं बॅकग्राऊंड्सला जाऊन मी ह्याला पूर्णपणे ब्लर करतो म्हणजे मागे पण स्वामी समर्थांचं पूर्णपणे ही गोष्ट दिसेल. तर मी काय करेल की पहिल्यांदा हा खूपच नॉईज करतोय म्हणून मी काय करतो पहिल्यांदा इथे म्यूट करतो याला म्हणजे हा व्हिडिओ सायलेंटली प्ले होईल. आता तुम्ही जर प्ले केले तर तुम्हाला इथे दिसेल की हे व्हिडिओ आता सायलेंटली प्ले होतोय. आता या व्हिडिओला मला काय करायचं आहे की आता इथे तुम्ही बघू शकता की इथे जे पुजारी आहे त्यांचा आता इथं चेहरा आहे त्यांचं जे आहे ते चेहरा मला इथं रिमूव्ह करायचा असेल तर मी काय करेल माहिती आहे का मी एवढं पहिल्यांदा इथं सिलेक्ट करेल आणि इथे मी स्प्लिट करेल. स्प्लिट केल्यानंतर जितकं काही त्यांचा भाग इथं चेहरा वगैरे दिसतो तेवढा भाग मला जर रिमूव्ह करायचा असेल तर मी इथं परत एकदा स्प्लिट करेन आणि इथं लेफ्ट ट्रिम लेफ्ट करेल. तर तुम्ही बघू शकता की आता पूर्णपणे व्हिडिओ मी जर क्लिक केला तर तो तिथलाच तेवढा भाग तो रिमूव्ह झाला. आता मला सांगा की आता हा जो भाग आहे हा भाग एक्स्ट्रा आला आहे माझ्याकडे तर मला काय करायचं आहे की तो मी इथे क्लिक केला आणि इथे मी ट्रिम केला आणि त्याच्यानंतर मी इथे हा जो भाग आहे एवढा मला कट करून टाकायचा तर मी इथं ट्रिम लेफ्ट केला. ह्याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. एवढी प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला हे भाग होऊन जातं. आता पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला हे दाखवण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते काय की समजा जर तुम्ही आता हा व्हिडिओ शूटिंग करताय तर ह्या व्हिडिओ शूटिंग करत असताना तुम्हाला ही आता स्वामी समर्थांचा तुम्हाला फक्त तो फोटो कॅप्चर करून तो फक्त दिसायला पाहिजे. त्याच्यासाठी एक ऑप्शन्स आहे याला सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ट्रिममध्ये गेल्यानंतर स्प्लिट अँड इन्सर्ट अ फ्रीज फ्रेम म्हणजेच तुम्ही एक फ्रेम त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. तो फ्रीज एक स्प्लिट करू शकता आणि एक फ्रेम पण ॲड करू शकता. तो तिथल्या तिथंच करतो. समजा मी इथं क्लिक केलं आहे आता आणि ह्याच्यामध्ये मी हा ऑप्शन जर क्लिक केलं तर ह्या ऑप्शन्समध्ये तुम्ही बघू शकता की थोडासा हा वेळ घेऊन एक फ्रीज करू शकतो. तो ऑप्शन्सला तुम्ही बघू शकता. आता बघा मी इथे ऑन केलं हा फ्रीज केला आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे इतका जो भाग आहे इतका भाग हा म्हणजे तुम्ही एक फ्रीज करू शकता. जसं की एक इमेज आहे तर इमेजला तुम्ही फ्रीज करू शकता. पण त्या फ्रीजचं जे काही टायमिंग आहे तर तुम्ही इथं बघू शकता हा एक व्हिडिओ नाही आहे तर हा एक इमेज आहे आणि हा इमेज तुमचा 5 सेकंदाचा जो इमेज आहे तो 5 सेकंदाचा इमेज तुमचा इथे तुम्ही करू शकता. ह्याच्यात जर तुम्हाला टायमिंग कमी करायचं असेल तर तुम्ही इथे टायमिंग असा सुद्धा तुम्ही इथे कमी करू शकता. तर अशा पद्धतीने तुमचा व्हिडिओ झालेला आहे. पण ह्या व्हिडिओ तयार होण्यामागे एक गोष्ट म्हणजे तुम्ही इथे क्लिक केला तर तुम्ही ट्रिम वगैरे केलात ओके आणि स्लीप नावाचं जे ऑप्शन्स आहे जर तुम्ही आता जर समजा एखादा हा स्लीप नावाचा ऑप्शन्स तुमचा ह्याच्यासाठी येतो ज्या वेळेस तुम्ही आता मी इथे क्लिक केलं आणि इथं मी स्लीप केलं आणि मी इथे याला सिलेक्ट केलं तर हे असं तुम्हाला इथे दिसतं. पण हे स्लीप नावाचं ऑप्शन्स तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एखादा फोटो काढताय फोटो काढल्यानंतर तो पूर्ण 360 डिग्रीने दिसायला पाहिजे या दृष्टिकोनातून ते दाखवलं जातं. तर त्याच्याकडे जास्त लक्ष नका. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एकच गोष्ट आहे ते म्हणजे तुमचा हा ऑप्शन स्ट्रीमचा आणि रिप्लेसचा हा तुमचा वारंवार होणारा वर्ड्स आहेत ते तुम्हाला करायचं आहे आणि पॅन अँड झूम आणि त्याचबरोबरीनं तुमचा रेशो एवढं खूप महत्त्वाची तुमच्यासाठी असणार आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आता हा व्हिडिओ प्ले केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की ह्या व्हिडिओला असं वगैरे दिसतो. आता ह्या व्हिडिओला तुम्हाला काय करायचं आहे ट्रान्झिशन लावायचं. तर ट्रान्झिशन काय असतं की लक्षात ठेवा. आता मी याला क्लिक केलं हा जो दिसतो तुम्हाला मी इथं क्लिक केलं
तर हे तुम्हाला ट्रान्झिशन इफेक्ट्स तुम्हाला इथे दिसतील. जसं की आता मी क्लासिक इफेक्ट्स लावले तर इथं बघा व्हिडिओ कसा प्ले होतो तुम्हाला इथे दिसेल. जसं की आता मी इथे ऑन केलं तर व्हिडिओ तुमचा असा प्ले झाला. आता मी इथे ट्रान्झिशन इफेक्ट्स जो आहे तो तुमचा ट्रान्झिशन इफेक्ट्सचा तुमचा ह्या ट्रान्झिशन इफेक्टची टायमिंग पण तुम्ही इथे सेट करू शकता. तुम्ही ह्याला ट्रान्झिशन इफेक्टला क्लिक करू शकता आणि ट्रान्झिशन इफेक्टची टायमिंग सेट करू शकता. इथे तुम्ही ट्रान्झिशन इफेक्टला क्लिक केलात आणि इथे जर तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि एखादा आता ऑफ टाइम्स तुम्हाला इथे सेट करायचं तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता. आता मी तुम्हाला फक्त 2 ट्रान्झिशन जे झाले त्याच्यावरती मी तुम्हाला प्ले करून दाखवतो. तर हे असं झालं असं झालं. हे आता तुम्हाला हे एकदम व्हिडिओ खूप मोठा असल्यामुळे तुम्हाला हे छोटा असल्यामुळे तुम्हाला इथे ते कळणार नाही आहे. त्यासाठी मी एक नवीन व्हिडिओ घेतो तुमचा इथे ऑलरेडी असलेला माझा. समजा माझा हा एक व्हिडिओ आहे. आता इथे मी काय करतो की इथे माझे काही व्हिडिओज आता मी स्प्लिट करतो आणि स्प्लिट केल्यानंतरच तुम्हाला ट्रान्झिशन इफेक्ट्स तुम्हाला लावता येतात. जसं की आता मी इथे आलो आणि इथे आल्यानंतर मी इथं स्प्लिट नावाचा ऑप्शन्स आहे. हा कर्सर इथं आल्यानंतर मी स्प्लिट नावाचा ऑप्शन्स आहे. लेफ्ट स्प्लिट किंवा राईट स्प्लिट. तर इथं मी स्प्लिट नावाचा ऑप्शन्सला क्लिक केला. त्यानंतर मी इथं आणखी एक स्प्लिट नावाचा ऑप्शन्स आहे त्याला मी स्प्लिट केला. तर अशा पद्धतीने मी 2 ठिकाणी स्प्लिट केलं. तर स्प्लिट केल्यानंतर मी ज्यावेळेस हे फ्रेमची साईज इथं वाढवत असतो म्हणजे मी हा टाईमलाईन म्हणतो त्याला. ह्या टाईमलाईनला ज्यावेळेस मी इथे झूम इन आणि झूम आउट करतो माझ्या आपल्या दोन्ही बोटांनी तर त्यावेळेस इथं दिसतं तुम्हाला की इथे कसं झालं. तर हा जो ट्रान्झिशन आहे हा ट्रान्झिशन मला लावायचा आहे. तर या ट्रान्झिशनला इथे क्लिक केल्यानंतर तिथे खाली भरपूर सारे ट्रान्झिशन आहे. त्या ट्रान्झिशनला तुम्ही ट्राय करू शकता की अशा पद्धतीने ट्रान्झिशन लावू शकता किंवा तुम्हाला समजा जर आता इथे तुम्हाला एक ट्रान्झिशन लावायचं आहे तर तुम्ही इथे भरपूर सारे ट्रॅव्हल ॲक्टिव्हिटीचं ट्रान्झिशन लावायचं तर तुमचं असं ट्रान्झिशन्स तुम्हाला लावलं जातं. किंवा तुम्ही इथे क्लिक केलात तर त्यानंतर तुम्ही इथे प्लेस केलात तर तुम्हाला इथे या ठिकाणी गेलात तर तुम्हाला क्लासिक ट्रान्झिशन्सला गेला तर तुम्ही इथे असं ट्रान्झिशन्स लावू शकता. म्हणजे ट्रान्झिशन ही गोष्ट आहे की आता इथं तुम्ही पहिल्यांदा मी हे काय करतो की म्यूट करतो. ह्या गोष्टीला म्यूट केल्याशिवाय मला हे कळणार नाही. आता इथं केलं तर बघा हा एक ट्रान्झिशन्स तुम्हाला इथं असा लावला आणि नंतर नवीन गोष्ट पुन्हा मिस करतोय. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला हे गोष्ट करता येते. तर ही गोष्ट आहे की ज्यावेळेस तुम्ही हे मास्टर म्हणजे मीडिया हा जो भाग आहे हा भाग तुम्ही प्रॉपर पद्धतीने समजून घेतलात तर तुम्हाला पुढे लेअर वगैरे सगळं काही गोष्टी करता येतात. तर आपण आता शिकूया लेयर्स कारण खूप महत्त्वाची भाग आहे हा लेयर्समध्ये. एकदा जर का तुम्हाला हा पूर्णपणे कोर्स करता आला तर इझिली तुम्ही एक प्रोफेशनल लेवलचं व्हिडिओ एडिटर बनलात तर तुम्ही घरी बसून लाखो रुपयाची कमाई करू शकता. मग तुमच्याकडे खूप सारे स्किल्स अवेलेबल होतात ते तुम्ही करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मी हाच एक व्हिडिओ घेतो आणि ज्या व्हिडिओजला मी पहिल्यांदा इथे म्यूट करतो आणि मला हे ॲक्च्युली मला कॉपीराईट्स नाही यायला पाहिजे म्हणून मी म्यूट करतो आहे. तर हे मी इथं म्यूट करू शकतो. हे पण तुम्ही पण करू शकता. जसं की आता मला इथे म्यूट करायचं तर मी हे म्यूट केलं. आता मी तुम्हाला दाखवतो की काय करतो आहे मी. आता माझा हे ॲक्च्युली व्हिडिओ चालू आहे आणि या व्हिडिओमध्ये मी असं बोलत आहे. आता इथे तुम्ही बघा लेअर नावाचा जो ऑप्शन्स आहे ना हा सगळ्यात महत्त्वाचा आणि बेस्ट ऑप्शन्स आहे. या लेअर नावाच्या ऑप्शन्सला म्हणजे तुमच्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंड्सला जर तुम्ही काही ठेवलेला असाल तर त्या ठेवलेल्या बॅकग्राऊंड्सला तुम्हाला पुढे असे लेअरवरती लेअर ठेवता येतात. म्हणजे काय करावं लागतं की समजा हा एक व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या वरती तुम्हाला लेअर ठेवायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की समजा जर तुम्ही याला इथे गेलात तर तुम्ही इथे 3 डॉट्स आहे याला क्लिक केल्यानंतर तुमचा हा जो व्हिडिओ आहे तुम्ही लेअर म्हणून वापरू शकता किंवा तुम्ही डुप्लिकेट करू शकता. जसं की डुप्लिकेट ॲज लेअर केलात तर तोच व्हिडिओ तुमचा डबल प्ले होणार. पण हा एक लेअर असणार तुमच्या वरचा तर हा लेअर्स तुम्ही याच्यावरती पण ठेवू शकता. आणि तुम्ही बॅकग्राऊंड्सला जर तुम्हाला चेंज करायचं असेल काही तर रिप्लेस करून तुम्ही एखादा इमेज तुम्ही घेऊ शकता. मग तुमच्या बॅकग्राऊंड्सला तुमचा कोणता इमेज आहे तर तो व्हाईट आहे आणि तुमचा जो लेअर आहे तो वरती आलेला आहे. जसं की तुम्ही बघू शकता हा लेअर आहे तो लेअर तुमचा वरती आलेला आहे आणि ह्याला मी जर प्ले केलं तर प्ले केल्यानंतर तुम्हाला हा असा दिसतो. तुम्ही डुप्लिकेट लेअर पण करू शकता किंवा तुम्ही एक लेअर म्हणून तुम्ही वापरू शकता. जसं की आता तुम्ही इथे पाहू शकता मी इथे ऑन करतो आहे. अशा पद्धतीने तुम्ही एक लेयर्स असं बनवू शकता. आता हा लेयर्स जो आहे तो लेयरचं काम करतो. आता ह्या लेयरचे जे फंक्शन्स असतात ना ते वेगळे असतात. ह्या लेयरवरती तुम्ही काय काय करू शकता ते सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे डिसाईड केल्या जातं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा जर तुम्ही इथे असं ठेवलेलं आहात आणि याच्यावरती जर तुम्ही हा बॅकग्राऊंड जो आहे तो बॅकग्राऊंडचा तुम्ही कलर्स पाहिजे तसा कलर्स तुम्ही इथे चेंज करू शकता. पण समजा जर तुम्हाला ह्या कलर्सच्या ठिकाणी जर तुम्हाला एखादा पिक्चर्स वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही ते पिक्चर टाकू शकता. हे मी लास्ट व्हिडिओमध्येच तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर हे अशा पद्धतीनं तुमचा हा पिक्चर वगैरे दिसतो अशा. आणि ह्याला जर तुम्ही केला तर पॅन अँड झूमचं वगैरे ऑप्शन्स तुम्हाला मी सांगितलं आहे की तसं पॅन वगैरे झूम येतं. आणि हा जो भाग आहे जसं की आता हा लेअर्स आहे हा लेअरच्या भागाला तुम्हाला क्रॉपिंग करता येतं. जसं की इथं तुम्ही खाली गेल्यानंतर तुम्हाला एक क्रॉपिंगचं ऑप्शन आहे. तुम्ही याला क्रॉप करू शकता. म्हणजे तुम्हाला केवढं तुम्हाला ठेवायचं आहे तुमचं इमेज वगैरे तुम्हाला जेवढं काही ठेवायचं तुम्ही तेवढंसं क्रॉपिंग करू शकता. तुम्हाला इथं साईजेस पण आहे. जसं की तुम्हाला हा एक साईज आहे असं तुम्ही ठेवू शकता असं तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला असं ठेवता येईल असं ठेवता येईल असं ठेवता येईल ह्या सगळ्या गोष्टी करता येईल. जसं की तुम्हाला हर्ट पण ठेवता येईल हा ठेवता येईल जसं पाहिजे तसं तुम्ही ते
ॲडजस्ट करून तुम्ही तर ठेवू शकता. एवढा भाग केल्यानंतर तुम्ही आता समजा ह्याला फिदर द्यायचं असेल तर तुम्ही ह्याला सिलेक्ट करून आहे ना ह्या क्रॉपिंगच्या ऑप्शन्सला क्लिक करून तुम्ही ह्याला फिदर पण देऊ. तर अशा पद्धतीचा तुमचा व्हिडिओ ऑन होतो. असा व्हिडिओ ऑन झाला तुमचा तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ. आणि फिदरचा ऑप्शन्स खूप बेटर ऑप्शन्स आहे. समजा जर तुम्ही इथं फिदरचा ऑप्शन जर वर्क झाला तर खूपच मस्त वाटतं. जसं की हा जर फिदरचा ऑप्शन्स वर्क झाला तर तुमचा हा साईडचा जो काही तुमचा जो कोना आहे, जसं की तुमचा तो सर्कलचा जो काही काय म्हणतात त्याला रेडियस आहे किंवा हा जो तुमचा जो स्ट्रोक आहे तो स्ट्रोक तुमचा ऑटोमॅटिक कमी झालेला असतो. म्हणजे एकदम ब्लर टाईप आलेला असतो. तर ते एक वेगळाच अनुभव तिथं येत असतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही ते करू शकता. हा पुन्हा एकदा असं लॅग मारतो कारण काय आहे की हा व्हर्जन्स खूप फ्री असल्यामुळे ना हा असं लॅग्स मारतो. जर तुम्ही असं नवीन व्हर्जन्स घेतला तर तुमचा हा लॅग मारणार नाही आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं हे करू शकता. ह्याला जर तुम्हाला क्रॉपिंग करायचं असेल तर मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला इथे शेप तुम्ही निवडू शकता. जसं पाहिजे तसं शेप तुम्ही निवडू शकता. जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही हे करू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. मी हे तर आता हे डिलीटच करून टाकतो जेणेकरून हा प्रॉब्लेम्स ॲक्च्युली इथे यायला नाही पाहिजे. तर आता मी काय करतो की बघा हा आहे ना मागे पुढे जाणं वगैरे मी तुम्हाला सांगितलं की याचं पॅन आणि झूमचा ऑप्शन्स असतो. तर पॅनमध्ये जर तुम्ही एवढं ठेवलात आणि जर तुम्ही ओके केलात तर बघा हा मागे जाणार, हा पुढे येणार, हे एकदम सावकाश मागे जातो आहे. तर हा पॅनचा ऑप्शनच तसा आहे. पण जर तुमचं लेंथ जर कमी असेल, आता लेंथ जर कमी करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, इथून लेंथ कमी करा. मग तुम्हाला इथं दिसेल की एखादा इमेज असेल तर तो इमेज कसं ऑटोमॅटिक मागे जातो आहे, ऑटोमॅटिक पुढे येतो आहे. तर ऑटोमॅटिक पुढे येण्यासाठी पॅन अँड झूम्सला तुम्हाला काय करावं लागेल, इथून ऑप्शन्स असं आहे. आता हे ओके आहे. आता समजा हे असं ठेवलं मी तर हे असं हा पुढे येत असताना आणि मागे येत असताना तुम्हाला हे मी सगळं सांगितलेलं आहे. आता लेअरच्या ऑप्शन्समध्ये मी तुम्हाला जे काही गोष्टी सांगतो ह्याला वाढवायचं असेल तर तुम्ही असं वाढवू पण शकता. आणि लेअरच्या ऑप्शन्समध्ये लेअरमध्ये जाऊन तुम्ही कोणताही मीडिया किंवा इमेज वगैरे तुम्ही इथे घेऊ शकता. समजा जर मला आता हे येऊ शकता, जसं की आता इथे तुम्ही बघू शकता. आणि ह्याला जर पुढे आणायचं असेल, घेऊन जायचं असेल तर तुम्ही हे सुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीनं जे आहे ते तुम्ही असं बनवू शकता. आणि हा इमेज जर तुम्हाला कुठेपर्यंत ठेवायचा आहे त्यापर्यंत तुम्ही हे इमेज ठेवू शकता आणि अशा पद्धतीचे व्हिडिओज तुम्ही शूट करू शकता. त्यानंतर आहे इफेक्ट्स. आता इफेक्ट्सच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की समजा इथे मी गेलो आणि इथून लेयर्समध्ये गेल्यानंतर इफेक्ट्समध्ये गेलात तुम्ही, तर हे फ्लॅश करायचं आहे तर तुम्ही फ्लॅश करू शकता ह्या इमेजला. हे बघा असं फ्लॅश करू शकता. एखादा इमेज असेल तुमचा, एखादा मी आता माझा एखादा इमेज आहे का बघतो. जसं की आता माझा हा एक इमेज आहे. समजा मी आता हा एक इमेज घेऊ, याला मला फ्लॅश करायचा आहे. तर या इमेजला फ्लॅश करण्यासाठी मला काय करावं लागणार, इथं लेअरला जाईल मी, इफेक्टला जाईल आणि इथं फ्लॅश करेल. जे काही तुमचे ट्रान्झॅक्शन्स हवे ते ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला इथे मिळून जातील. असे तुम्हाला फ्लॅग्स पण करता येतात आणि इथून तुम्हाला ह्या गोष्टी करता येतात. त्यानंतर आहे तुमचा स्टिकर. कुठलाही स्टिकर जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला स्टिकर डाउनलोड करावं लागतं आणि तुम्ही स्टिकर डाउनलोड्स करून तुम्ही इथे करू शकता. जसं की आता मला इथं बड्डे असेल कोणाचा तर तुम्ही इथं बड्डेचं स्टिकर ठेवू शकता आणि तो स्टिकर तुम्हाला किती वेळपर्यंत ठेवायचं आहे ते पण तुम्ही इथून ठेवू शकता. ही गोष्ट आहे तर ती एक सिम्पल आहे. तशा पद्धतीने तुम्ही हे व्हिडिओ एडिटिंग करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते टेक्स्ट. आता हा टेक्स्ट खूप महत्त्वाचा भाग प्ले करत असतो. जसं की आता माझं नाव आहे संदीप पाटील, तर मी संदीप पाटील मी इथे प्लेस केलं. तर संदीप पाटील प्लेस केल्यानंतर मला आता हा टेक्स्ट त्याला ॲनिमेशन द्यायचं आहे का, त्याला पॉपअप करायचं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी ॲनिमेशन्स देऊन मला इथे स्केलअप करायचं आहे का, बऱ्याच गोष्टी असतात ते टेक्स्टमध्ये येतात. तर टेक्स्ट करत असताना तुम्हाला ह्याची फॉन्ट साईज वाढवायची असेल तर तुम्ही इथं फॉन्ट साईजला जाऊन तुम्ही इथं अँड्रॉइडला जाऊन तुम्ही पाहिजे ती फॉन्ट साईज तुम्ही घेऊन असं करू शकता. तुम्हाला इथे जाऊन तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही चेंजेस करू शकता. हे खूप महत्त्वाचा भाग आहे. एकदा जर का हा तुम्हाला करता आला तर सगळ्याच गोष्टी तुम्हाला करता येतात. ह्याला कलर चेंज करायचा असेल तर तुम्ही खाली कलर जाऊन तुम्ही कलर चेंज करू शकता. तुम्हाला जर आउटलाईन स्ट्रोक वगैरे द्यायचा असेल तर तुम्ही समजा ह्याला क्लिक केलात. आता ह्याला जर तुम्हाला काही तुम्हाला ॲनिमेशन जर समजलं की तुम्हाला ॲनिमेशन्समध्ये तो कसं दिसलं पाहिजे वगैरे वगैरे हे तुम्हाला दिसेलच. आणि त्याच्यानंतर खाली गेल्यानंतर तुम्हाला टेक्स्ट ऑप्शन पण दिसतो की मध्ये ठेवायचं आहे का, तुला साईडला ठेवायचं आहे का, कुठे ठेवायचं ते तुम्ही करू शकता. त्याच्यामधले कॅरेक्टर्स तुम्हाला कसे ठेवायचे हे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर तुम्ही हे जे काही आहे याच्यावरती थोडंसं तुम्हाला काम करावं लागेल. जसं की आउटलाईन आहे, आउटलाईन्स तुम्हाला काय ठेवायचं आहे, ब्लॅक कलरचं ठेवायचं आहे का व्हाईट कलरचं ठेवायचं आहे, हे आउटलाईन तुम्हाला वगैरे असं तुम्हाला ठेवता येतात. याच्यावरती तुम्हाला थोडंसं बघावं लागतं की व्हिडिओ प्ले करताना तुम्हाला कसं करायचं, तर वेट किती असलं पाहिजे, काय असलं पाहिजे हे पण तुम्हाला इथे दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसतो शॉडो. शॉडोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याचं शॉडो असलं पाहिजे का. जसं की आता मी एक इमेज आहे, हा हे आहे, मी आता काय करतो की याचा पहिल्यांदा हा डिलीट करतो. ह्या सगळ्या गोष्टी मी डिलीट करतो आणि इथून आहे ना हा जो इमेज आहे ह्या इमेजला मी रिप्लेस करतो एक इमेजनी. जसं की आता हा ब्लॅक इमेज आहे समजा. आता ह्याच्यावरती मला लिहायचं आहे संदीप पाटील.
तर मी इथे किंवा मराठी अभिमानच लिहितो. चला मी असं लिहितो की मराठी अभिमान. मी मराठी अभिमान लिहिलं. समजा आता मी मराठी अभिमान लिहिलं. आता बघा तुमचा हा जो मराठी अभिमान आहे, आता हे जे मी इथं ठेवलेलं आहे याला मला काय करायचं आहे की याला तुम्हाला थोडंसं आउटलाईन वगैरे द्यायचं. तर मी इथं आउटलाईन देईन. समजा मी आउटलाईन आहे ना इथं दिसणार नाही म्हणून आहे ना मी काय करतो की निळ्या कलरचंच आउटलाईन देतो. म्हणजे तुम्हाला इथे दिसेल की निळ्या कलरचं दिल्यामुळे ह्याचं जरा वेट वगैरे मी कमी केलं तर थोडंसं निळ्या कलरचं हा असा दिसेल, म्हणजे हो उठून दिसेल इतकाच भाग आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं किंवा मग मी इथे काय करतो की निळ्या कलरचा आउटलाईन देण्यापेक्षा ना आउटलाईनचं मी हे ना कलर थोडंसं भगवा कलर देतो, म्हणजे अशा पद्धतीनं तुमचा हा दिसेल. ओके. तर याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की काय करायचं आहे. आता बघा मी इथे आल्यानंतर तुम्हाला मी दाखवेल की इथे आउटलाईन्स झालं, त्यानंतर शॉडो दाखवायचा आहे मला. तर शॉडो कसं आहे की शॉडो मला दाखवायचा आहे, पण मी इथे व्हाईट शॉडो घेईल. म्हणजे व्हाईट शॉडो घेईल तर ह्याच्या मागे तुम्ही बघू शकता की ह्याच्या मागे जो छोटा लाईन दिसतो ना तो तुमचा आहे व्हाईट शॉडो. म्हणजे तुम्हाला हे अशा पद्धतीनं तुम्हाला इथं दिसेल. ह्याच्यामध्ये डिस्टन्स किती असेल काय असेल हे तुम्ही असं करू शकता. मराठी अभिमान बघा हे मी असं ठेवलं. अँगल्स किती असलं पाहिजे, वरती असलं पाहिजे, खाली असलं पाहिजे, साईडला असलं पाहिजे, हे तुम्हाला किती ठेवायचं ते तुम्ही असं ठेवू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही हे करू शकता. त्यानंतर तुम्हाला ग्लो दाखवायचं, म्हणजे ग्लो केलेलं दाखवायचं तर तुम्ही असं ग्लो केलेलं दाखवू शकता. तुम्ही इथं समजा आता इथं तुम्ही हे केलात किंवा एखादा कलर्स वगैरे तुम्हाला चेंज करायचं तर तुम्ही कलर वगैरे चेंज करून ग्लो दाखवू शकता. बॅकग्राऊंड कलर जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही एक बॅकग्राऊंड कलर पण तुम्ही चेंज करू शकता आणि बॅकग्राऊंड कलर पण तुम्ही इथे दाखवू शकता. बॅकग्राऊंड कलर करण्यासाठी तुम्हाला अगोदर तुम्हाला काय करावं लागेल की ह्याच्यासाठी आता ह्या बॅकग्राऊंड कलर जो आहे तो ह्याला ट्रान्सपरंट केलेला आहे. समजा मी आता असं केलं तर असा हा बॅकग्राऊंड कलर दिसेल. समजा मी इथे व्हाईट केलं तर असा हा बॅकग्राऊंड कलर दिसेल. मग मराठी अभिमान हा तुमचा असा दिसेल. इथून जर तुम्हाला जर फुल आणि फुल व्हाईट दाखवायचं असेल तर तुम्ही असं सुद्धा दाखवू शकता. अशा पद्धतीनं तुमचं हे टेक्स्टचं पूर्ण ट्युटोरियल्स असतं. त्यानंतर तुम्हाला असतो की बॅकग्राऊंड झाल्यानंतर तुम्हाला हे तर तुम्हाला समजलं की हे पूर्णपणे टेक्स्टच्या रिलेटेड जेवढं काही मी तुम्हाला सांगितलं टेक्स्टच्या रिलेटेड. मीडियाच्या रिलेटेड सगळं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. जसं तुमचा मीडिया असतो त्याच पद्धतीनं तुमचा लेअर असतो. त्यानंतर टेक्स्ट झाल्यानंतर तुम्हाला इथं हँडरायटिंग. समजा जर तुम्ही एखादा व्हिडिओ बनवत असताना तुम्हाला एक हँडरायटिंग करायचं असेल तर तुम्ही इथे भरपूर सारे असे ऑप्शन्स आहेत. समजा जर तुम्हाला इथं असं दाखवायचं असेल एक बाण किंवा तुम्हाला एक असं इरेजर करायचं असेल तर तेवढं भाग इरेजर करू शकता. एखादा तुम्हाला समजा असा बाण दाखवायचा असताना तुम्हाला असं काही दाखवायचं की पेन आहे आणि इथं लिहायचं आहे की मराठी अभिमान्स वगैरे तर तुम्ही इथे लिहू शकता. आणि हा भाग तुम्हाला असं दाखवायचा असेल तर तुम्ही इथं दाखवू शकता. किंवा तुम्हाला आता हा खोडायचा असेल तर तुम्ही इरेजर घ्या. इरेजरची जर साईज जर तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही पहिल्यांदा काय करा की इथे साईज वाढवा आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे याला तुम्ही असं इरेज करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही करून तुम्ही हे एडिट करू शकता. त्यानंतर तुम्हाला आणखी सांगायचं म्हणजे हा जो भाग आहे लेअर, जसं मीडिया समजलात तुम्ही त्याच पद्धतीनं लेअर आहे आणि लेअर समजलात तुम्ही त्याच्या पद्धतीनं तुमचा आता ऑडिओ असणार आहे. ऑडिओमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला काही ऑडिओज तुम्हाला डाउनलोड्स करावे लागतील. तर डाउनलोड्स करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला काही गोष्टी आहेत की जे डाउनलोड्स करून मिळतील. जसं की तुम्हाला जे काही तुम्हाला पाहिजे ते फ्री डाउनलोड्स पाहिजे तर तुम्हाला असे भरपूर सारे असे व्हिडिओज ऑडिओज आहेत ते तुम्हाला हे मिळतील. पण समजा जर तुम्हाला तुमच्या फोल्डर्समध्ये तुम्ही जर डाउनलोड करून ठेवला असाल तुमच्या मोबाईल्समध्ये तर डाउनलोड सेक्शन्समध्ये किंवा क्विक शेअरमध्ये किंवा म्युझिक्समध्ये तुमचे बरेच सारे असे व्हिडिओज तुम्हाला इथं पाहायला भेटतील. जसं की आता मला हा एक तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही हे ॲड करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही प्ले करू शकता. आणि आता हे जो आहे हा जो ऑडिओ आहे हा ऑडिओ मला शेवटपर्यंत दाखवायचा आहे, ह्या व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत. तर ह्या ऑडिओचं तुम्हाला काय करायचं आहे, समजा हा एक ऑडिओ आहे आणि हा ऑडिओला मी सिलेक्ट केला तर तुमचे हे सर्व ऑडिओचे ऑप्शन्स तुम्हाला इथे ओपन होतात, ऑटोमॅटिक ओपन होतात. त्यामध्ये व्हॉल्यूम इन्व्हॉल्व्स हे काय आहे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो. आता समजा तुमचा हा एक ऑडिओ आहे आणि हा ऑडिओला तुम्हाला रिप्लेस करायचा तर तुम्ही इथे रिप्लेसच्या ठिकाणी गेलात आणि जर तुम्हाला दुसरा एखादा ऑडिओ तुम्हाला रिप्लेस करायचा असेल तर तुम्ही ते रिप्लेस करू शकता. पण समजा याला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला रिप्लेस न करता तुम्हाला पुढे जाऊन द्यायचं असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यानंतर तुम्हाला इथे जाऊन तुम्ही मिक्सरमध्ये जाऊन तुम्ही इथे पूर्णपणे व्हॉल्यूम लो करू शकता किंवा तुम्हाला म्यूट करायचं असेल तर तुम्ही इथे म्यूट करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला ऑटो व्हॅल्यूम करायचं असेल तर ऑटो व्हॅल्यूम्स म्हणजे जे काही आवाज येणार आहे तो ऑटोमॅटिक कमी जास्त वगैरे व्यवस्थित प्रॉपर व्हायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येतात. त्यानंतर येतो इक्विलायझर. आता इक्विलायझर्समध्ये तुम्हाला असे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत जसं की AM रेडिओ आहे, बास बूस्टर आहे, बास रिड्युसर आहे, त्यानंतर ट्रिबल बूस्टर आहे, त्यानंतर ट्रेबल रिड्युसर आहे. हे सगळे गोष्टी आहेत ना तुम्ही नॅचरली जसं की आता तुम्ही एखादा व्हिडिओ ऑडिओ शूट केलेला आहात, तुम्ही एखादा गोष्ट बोललेला आहात, जे तुम्ही बोलताय करताय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं समजून जातात की
जसं तुम्ही ऑडिओ व्हॉईस देता त्या व्हॉईसला जसं तुम्ही करता त्या व्हॉईसला पण क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्यासाठी मी काय करतो, एक व्हॉईस देतो आता सध्या. तर तुम्हाला इथं पहिल्यांदा काय करा, ऑडिओ आणि रेकॉर्डिंग हा दुसरा एक वेगळा भाग नाही आहे. पहिल्यांदा मी रेकॉर्डिंगला क्लिक करतो. रेकॉर्डिंग करायचं असेल तर इथं तुम्हाला स्टार्ट बटन प्रेस करून तुम्हाला रेकॉर्डिंग करावं लागतं. जसं की मी आता इथं रेकॉर्डिंग करतो. हॅलो. पण आता हा रेकॉर्डिंग करत असताना माझा हा जो बॅकग्राऊंड आहे हा बॅकग्राऊंड ऑलरेडी चालू होता. जर मी आता हा प्ले केला तर माझा हा आवाज येतच नाही. त्यामुळे मी हा जो बॅकग्राऊंडला जो म्युझिक प्ले होतोय त्याला मी पहिल्यांदा म्यूट करतो. आणि म्यूट केल्यानंतर तुम्ही हॅलो, तर माझा हा जो आवाज येत होता रेकॉर्डिंगचा तो आवाज मला काय करायचा आहे, तो दबला गेला. तर मी काय करतो की आता करतो, कारण मी ह्याला म्यूट केलं. या गोष्टीला मी पहिल्यांदा इथे जाऊन मी म्यूट केलं आणि त्याच्यानंतर मी आता रेकॉर्डिंगला जातो आणि मी इथे आवाज करतो. बघा. हॅलो मित्रांनो, हा आहे मराठी अभिमानचा चॅनल आणि यावरती तुम्ही व्हिडिओ एडिटिंग शिकताय. आता समजा मी इतकंच फक्त बोललेलो आहे आणि याला मी आता प्ले केलं. हॅलो मित्रांनो, हा आहे मराठी अभिमानचा चॅनल आणि यावरती तुम्ही व्हिडिओ एडिटिंग शिकताय. आता एवढंच मी बोललेलो आहे, तर इतकाच बोललेलं तुम्ही बघू शकता की हॅलो मित्रांनो, हा मागे असं आवाज वगैरे खूप आला. तर मला काय करायचं आहे, ह्या आवाजाला जरा फिनिशिंग वगैरे प्रॉपर द्यायचं आहे. तर मी काय करेल की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला मला लूप टू एंड जर मी दिलं तर तुम्हाला हॅलो मित्रांनो, हा आहे मराठी अभिमानचा चॅनल आणि यावरती तुम्ही व्हिडिओ एडिटिंग शिकताय. हॅलो मित्रांनो, हा लूप टू एंड म्हणजे परत तो लूप टू एंड करता येतो. म्हणजे परत तुम्हाला हा लूप टू एंड मला हे एकच आहे. आता ह्याच्यावरती काय करायचं आहे, मला नॉईज रिमूव्ह करायचं. तर मी नॉईज रिमूव्ह नावाचा एक ऑप्शन्स आहे. तर तुमचा जो क्वालिटी आहे ना बोलण्याची त्यावरती तुम्ही बघा. हॅलो मित्रांनो, हा एक क्वालिटी एकदम प्रॉपर नाही आली, पण तुम्ही एक क्वालिटी बेटर येण्यासाठी तुम्हाला एक चांगला माईक वगैरे घेऊन तुम्हाला इथे करावं लागतं. तर नॉईज रिमूव्ह कधी कधी चांगला येत नाही जर तुमचा आवाज ऑलरेडी चांगला आलेला असेल. हॅलो मित्रांनो, हा आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे समजा जर मला आता एखादा कुठं आवाज चढवायचा असेल, आवाज कमी व्हायचा असेल, तर त्यावेळेस तुमचा व्हॉल्यूम इक्वेलअपचं हे होतं. समजा जर मला आता इथे थोडासा आवाज चढवायचा असेल आणि इथं जर मला आवाज कमी करायचा असेल आणि इथं आवाज मला वाढवायचा असेल तर तुम्ही इथं बघू शकता. हॅलो मित्रांनो, हा आहे मराठी अभिमानचा चॅनल आणि यावरती तुम्ही व्हिडिओ एडिटिंग तर गोष्ट अशी असते की समजा मी इथे आता हा पण एक ऑन करतो आणि इथून मी इथे ऑन करतो. आता गोष्ट अशी आहे की हा बॅकग्राऊंड जेव्हा रिमूव्ह करतो ना, मला हा आवाज इतका जास्त नकोच आहे. म्हणून मी काय करतो की हा आवाज मी बॅकग्राऊंड रिमूव्ह जो म्युझिक आहे ना मी हे 20 ठेवतो, समजा 19 ठेवतो. मित्रांनो, हा आहे मराठी अभिमानचा चॅनल आणि यावरती तुम्ही आणि याच्यावरती काय करायचं मला की हा जो आहे व्हॉल्यूम्स मला म्हणजे वाढवायचं किंवा कमी करायचं हे माझ्या हातात आहे. तर ते मी तसं पद्धतीने तुम्हाला इथं कुठे कमी बोलायचं कुठे जास्त बोलायचं ह्याचं तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. रिवर्बमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते साऊंड. हॅलो मित्रांनो, हा आहे मराठी अभिमानचा चॅनल आणि यावरती तुम्ही व्हिडिओ एडिटिंग हॅलो मित्रांनो, हा आहे मराठी अभिमानचा चॅनल. तर अशा पद्धतीचे जे काही तुमचे असे इफेक्ट्स आहेत ते इफेक्ट्स तुम्हाला इथे पाहायला भेटतात. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतरच तुम्हाला असतो नॉईस रिमूव्हर. ते मी तुम्हाला सांगितलं की तुमचा जर आवाज खूपच क्लिअर हवा असेल तुम्हाला तर त्यासाठी तुम्हाला नॉईस रिमूव्हरचा वापर करावा लागतो. त्यानंतर आहे व्हॉईस चेंजर. जर तुमचा आवाज समजा जर तुम्ही बोललेला आहात पण तुम्हाला ते न बोललेलं आवाज करून तुम्हाला एक फनी एखादा जरासं ट्राय केला तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. त्यानंतर लूप मी तुम्हाला सांगितलं की एंड टू लूप तुम्ही लावू शकता. जसं की आता हा एक आहे, ह्याला जर तुम्हाला एंड टू लूप लावायचं असेल तर तुम्ही पुन्हा तो परत तो म्युझिक शेवटपर्यंत जोपर्यंत तुमचा व्हिडिओ बनवणार तुम्ही तोपर्यंत तुम्हाला करता येतं. ट्रिम आणि स्प्लिट पण तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये करू शकता. जसं की आता मला इतका भाग पण बोललो आणि मी जर चुकीचं बोललेलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की इथं ट्रिममध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इथं स्प्लिट करायचं आहे आणि तुम्ही इथून तुम्हाला डिलीट करायचं असेल. समजा जर तुम्हाला एवढं भाग करायचं असेल डिलीट तर तुम्हाला परत एकदा जाऊन तुम्ही ट्रिम करू शकता, स्प्लिट करू शकता आणि एवढा भाग डिलीट करायचं तर डिलीट करू शकता. आता भाग असा आहे की हा जो मधला गॅप आहे तो मधला गॅप्स मला भरून काढायचा असेल तर तुम्ही याला क्लिक करायचं आहे आणि याला पकडून तुम्ही इथं आणू शकता. म्हणजे तुमचा जो काही गॅप आहे तो गॅप्स तुमचा निघून जातो आणि तो बरोबर प्रॉपर पद्धतीने तुमचा करू शकता. तर हे तुम्ही करू शकता. इथे मी आता नॉर्मल करतो आणि इथे पण मी इथे ॲक्च्युली नॉर्मल करतो. तर अशा पद्धतीने तुम्ही एक व्हिडिओ एडिटिंग तुमच्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. इथे मी व्हॉईस चेंजरला जाऊन मी पहिल्यांदा आवाज जो आहे तो नॉर्मल करतो आणि इथे पण मी एक व्हॉईस चेंजरला जाऊन मी आवाज नॉर्मल करतो.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा बॅकग्राऊंड्सला कसे व्हिडिओ टाकायचे मी तुम्हाला सांगितलं की बॅकग्राऊंड्सला तुम्ही जाऊन व्हिडिओ टाकू शकता, जसं की ऑडिओमध्ये जाऊन तुम्हाला बॅकग्राऊंड्स व्हिडिओ टाकायचे जे काही असेल ते, आणि त्याला तुम्हाला व्हॉल्यूम्स, जसं तुम्ही आता बॅकग्राऊंड्स व्हिडिओ टाकलात, हा बॅकग्राऊंड्स व्हिडिओ आहे, ह्याच्यावरती पण तुम्हाला नॉईस रिमूव्हर हे सर्व तुम्हाला ऑप्शन्स पुन्हा पुन्हा भेटतील, आणि त्याचबरोबर तुम्हाला व्हॉईस रेकॉर्डिंगचं पण तुम्हाला ऑप्शन सेमच भेटतील. अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता की तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलात की मीडिया कसं टाकायचं, लेअर कसं टाकायचं, रेकॉर्डिंग कसं टाकायचं, त्यानंतर ऑडिओ कसं टाकायचं, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला पाहिल्यात तर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला किती लेनची करायचं आहे, काय करायचं आहे, प्रॉपर पद्धतीचं व्हिडिओ एडिटिंग तुम्ही ते करू शकता. ट्रिम आउट ट्रिमिंग करण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं की काय 70 दिवसामध्ये, तर म्हणजे जे काही आहे हे सर्व गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात, जसं की इथं मीडियामध्ये सांगितलं मी तुम्हाला, लेअरमध्ये सांगितलं, ऑडिओमध्ये सांगितलं आणि टेक्स्ट ह्याच्यामध्ये सांगितलं. त्यानंतर कॅप्चर करू शकता, सेव्ह करू शकता. त्यानंतर मग काही सेटिंग्स आहेत किंवा हे ज्यावेळेस तुम्ही इमेज इन्सर्ट करता तो किती सेकंदाचा इमेज यायला पाहिजे वगैरे, जो मास्टरच्या गोष्टीला त्या गोष्टीसाठी तुम्हाला हे सर्व सेटिंग्स आहेत. सुरुवातीला तुम्हाला हे जे काही तुम्ही करणार आहात ते सगळ्या सोप्या पद्धतीने तुम्ही करून घ्या. आधी ट्रिम कसं करायचं, आधी मीडियामध्ये जाऊन फाईल कशी एक्सपोर्ट करायची वगैरे वगैरे, सिंपल व्हिडिओ शूट्स करा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा काइन मास्टरचा ॲप जर तुम्हाला कळाला तर संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला समजायला खूप वेळ लागणार नाही. मित्रांनो, मी तुम्हाला सर्वात आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे की जे काही तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करताय त्याच्यामध्ये एक की फ्रेम, म्हणजे तुमचा जो फ्रेम आहे, समजा मी आता इथं लेअरवरती गेलो आणि लेअरवरती गेल्यानंतर मी मीडियामध्ये गेलो आणि एक असं एक इमेज आहे किंवा असा एक व्हिडिओ आहे की जो प्ले होताना दिसलं पाहिजे. त्याचप्रमाणे टेक्स्टसुद्धा तुमचा मूव्ह होताना दिसलं पाहिजे. समजा मी इथे एक फोटो घेतला, मी समजा हा रितेश देशमुख सरांचा फोटो आहे आणि हा मी फोटो जरा इथे मोठा केला आणि हा फोटो मला इथं असताना मला तो इथं जायला पाहिजे. असं जर तुम्हाला काही की फ्रेम लावायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला फोटो इथं ठेवावा लागणार आहे, आणि त्याच्यानंतर तुमचा हा जो खालचा जो कर्सर आहे टाईम फ्रेमचा तुम्हाला इथे घेऊन येण्याचा आहे, आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दिसतो ह्या की इथे अगोदर की होती, आता ती की जाऊन तुम्हाला इथे हे आलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, काही न करता तुम्हाला फक्त एवढं एकच गोष्ट करायचं आहे की हा जो भाग आहे रितेश देशमुखचा जो फोटो आहे तो फोटोला इथं क्लिक करून तुम्हाला फक्त असं पुढे घेऊन जायचं आहे आणि इथे करायचं आहे, आणि त्याच्यानंतर खालचा जो टाईम फ्रेम आहे ना तो फक्त सावकाश हलवायचा आहे, असं पुढं करायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही आता हे फ्रेम आता रन करता, तुम्हाला मी दाखवतो. हा पहिल्यांदा इथं असतो आणि इथं असतो, त्यानंतर तुम्हाला हे प्लस आयकॉन्स प्रेस करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे पुढे घेऊन जायचं असं, आणि पुढे एकदा घेऊन गेलात त्याच्यानंतर तुम्हाला खालचा जो फ्रेम आहे तो खालचा फ्रेम हळूचा असा हलवायचा आहे. याचा अर्थ ज्यावेळेस तुम्ही आता हे पूर्णपणे प्ले कराल त्यावेळेस व्हिडिओ असा पुढे येत असताना तुम्हाला दिसतो. हा फक्त लेअरलाच ऑप्शन्स अवेलेबल आहे. दुसरी गोष्ट तशाच पद्धतीने तुम्हाला टेक्स्ट पण सांगतो, जे की समजा आता मी इथं असं लिहिलं तुम्ही काही लिहू शकता, भरपूर सारे असं टेक्स्ट लिहू शकता तुम्ही. जसं म्हणजे आता रितेश देशमुख लिहिलं आणि हा टेक्स्ट आहे ना, हा टेक्स्ट आता मला इथून असं निघाला आणि इथून निघाला आणि इथून असं गेला. तर तुम्हाला सर्वप्रथम हा टेक्स्ट तुम्हाला इथं ठेवावा लागतो, आणि इथं जे तुम्ही खाली टेक्स्ट लिहिलात तो टेक्स्टचा ऑप्शन्स तुम्हाला हा कर्सर इथं आणावा लागतो. इथं आल्यानंतर तुम्ही इथं जो प्लस आयकॉनचा हा जो टी आहे तो तुम्हाला इथं प्रेस करावा लागतो. तो मी इथं प्रेस केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला इथे कुठेही हात न लावता वरचा जो काही टेक्स्ट जो ऑप्शन्स आहे तो टेक्स्टचा ऑप्शन्स तुमचा हाताने धरून तुम्हाला इकडे घेऊन जायचा आहे. हा भरपूर साऱ्या लोकांना डाऊट्स होता, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवून तितकं करून नेऊन फक्त ठेवायचं, आणि त्याच्यानंतर खालचा जो टाईम फ्रेम आहे ना तो टाईम फ्रेम फक्त त्या पहिल्या पोझिशन्सला आणायचा आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही पहिला प्ले करून बघायचं आहे. तर इथे असे रितेश देशमुखचं जे काही आपलं लिहिलेलं टेक्स्ट आहे ते तुमचं पुढे येतं. तर अशा पद्धतीनं तुमचं ह्या व्हिडिओ तुम्ही एडिटिंग करून घेऊ शकता. हा एक कीफ्रेमचा ऑप्शन्स खूप महत्त्वाचा ऑप्शन्स होता आणि खूप सारे लोक विचारत असतात, म्हणून मी हा ऑप्शन सांगितला. आणखी एक ऑप्शन्स खूप महत्त्वाचा आहे की आता हा पूर्ण व्हिडिओ जर तुमचा झाला तर तो कसा एक्सपोर्ट करायचा हा पण खूप महत्त्वाचा ऑप्शन आहे. तर एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला तुम्हाला इथे साईन दिसतो, ह्या साईनला ठिकाणी तुम्हाला फक्त हा व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा असतो. तर एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्ही कोणत्या फ्रेममध्ये एक्सपोर्ट करताय, जसं की तुम्हाला 4K मध्ये पाहिजे तर 4K मध्ये तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. तुमची हे फ्रेम रेट तुम्ही 30 ठेवा किंवा 25 ठेवा. तुम्ही 30 ठेवलात तरी चालेल, किंवा तुम्ही इथे
720p किंवा 1080p तुम्हाला कमी थोडंसं स्पेस लागेल, जसं की 29 MBचा हा होऊन जाईल. अशा पद्धतीनं जर तुम्ही इथे 4K केलात तर तुमचा हा 72 MB झाला, म्हणजे तुमचा हा वाढतो, तुमची साईज वाढते. तर अशा पद्धतीनं तुम्हाला जो काही तुम्हाला रेट असेल तो तरी तुम्ही डिसाईड करू शकता आणि तुम्ही सेव्ह ॲज अ व्हिडिओ करू शकता. हा एक्सपोर्ट झाला. हा एक्सपोर्ट झाल्यानंतर तुमचा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता किंवा तुमच्या गॅलरीमध्ये ऑटोमॅटिक सेव्ह झालेला असेल तर तो तुम्ही पाहू शकता. तुम्ही व्हिडिओ प्ले मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा व्हिडिओ मी असा प्ले केला आणि याच्यानंतरच मी टेक्स्टचं सुद्धा तुम्हाला कसं केला तो पण मी तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करू शकता. व्हिडिओ एडिटिंग करताना सर्व काही गोष्टी एकदम बारकाईने मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग कसं करू शकतो, कट कसं लावू शकतो, ट्रिम कसं करू शकतो, ह्या सर्व बेसिक गोष्टी जर तुम्हाला कळायला किंवा क्रोमा की कसं वापरायचं, इफेक्ट्स कसे वापरायचे, ट्रान्झिशन्स कसे वापरायचे, ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एकदा जर का तुम्हाला त्या आल्या तर कंप्लीट तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग संपूर्णपणे कळालं तर तुम्ही घरी बसून सुद्धा तुमचे प्रॉपर पद्धतीचे व्हिडिओ टाकून तुम्ही यूट्यूबवर टाकून सुद्धा पैसे कमाई करू शकता किंवा फ्रीलान्सिंगवरती सुद्धा तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करून देऊन पैसे कमाई करू शकता. कारण व्हिडिओ एडिटिंग हा एक असा स्किल आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही घरी बसून लाखो रुपयाची कमाई करू शकता. त्याच्यामुळे व्हिडिओ एडिटिंग हा जर तुम्हाला हा पूर्णपणे कोर्स पाहिल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं धन्यवाद म्हणू इच्छितो. आणि माझे पुढचे व्हिडिओज फ्रीलान्सिंगच्या बाबतीत असतील की अशा पद्धतीचे जे स्किल आहेत तुम्हाला मी आणखी एक व्हिडिओ देणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला वेबसाईट डिझाईन करायला शिकवणार आणि वेबसाईट डिझाईन करून सुद्धा तुम्ही पैसे कसे कमवायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ. तर तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.